शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. लेंडी प्रकल्पाच्या गळभरणीच्या निकृष्ट कामाची चौकशी झालीच पाहिजे, लेंडी प्रकल्पाच्या गळभरणीच्या निकृष्ट कामाची चौकशी झालीच पाहिजे, तत्कालीन अभियंता चौगुले यांचं निलंबन, झालंच पाहिजे, तत्कालीन अभियंता चौगुले यांचं निलंबन. झालंच पाहिजे. मी महेश पाटील, शिवसेना नांदेड उपजिल्हा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. देगलूर मुखेड तालुक्यामधील तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यातला महत्त्वाकांक्षी लेंडी प्रकल्प जे दिवंगत मुख्यमंत्री माननीय शंकररावजी चव्हाण साहेबाच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, नारळ फोडून उद्घाटन झालं. त्यांचं स्वप्न होतं की हे प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. तेव्हा जनतेने त्यांना प्रतिकार केला, विरोध केला, त्यांच्या अंगावर धावून गेले, शेणफेक झाली. त्यांनी शपथ घेतली होती की माझ्या अंगावर झालेले शेणफेकीचे कपडे मी त्या लेंडी धरणाच्या पाण्यानं धुईन. पण प्रकल्प अजून काय संत गतीनं चालू असल्यामुळं काम अजून काय लेंडी धरणाचं पूर्ण झालेलं नाही. लेंडी धरण म्हणजे अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना, नेत्याला चरण्याचं कुरण झालेलं आहे. वरचेवर त्याचं बजेट वाढत गेलेलं आहे. ह्याच्यापूर्वी मोळे कंस्ट्रक्शननं या ठिकाणी काम केलं. त्या मोळे कंस्ट्रक्शननं केलेल्या कामाचं जे वेस्ट मटेरियल आहे, साहित्य आहे, ते वेस्ट मटेरियल मुळे कंस्ट्रक्शनला त्या ठिकाणी बदलून पुन्हा सुजाता कंस्ट्रक्शनला काम देण्यात आलं. ज्या सुजाता कंस्ट्रक्शनला कोणताच अनुभव नाही आणि त्या सुजाता कंस्ट्रक्शननं मुळे कंस्ट्रक्शननं टाकून दिलेलं निकट दर्जाचं साहित्य त्या ठिकाणी वापरून गळभरणीचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. म्हणून त्या गळभरणीच्या कामाची चौकशी झाली पाहिजे म्हणून आमचं हे या ठिकाणी आझाद मैदानावर आमरण उपोषण आहे. यापूर्वी आम्ही नांदेडला आमरण उपोषण झालं, देगलूरला हलकी बजाव निदर्शने झाले, धरणे झाले, मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर धरणे, निदर्शने, हलकी बजाव आंदोलन झालं. अद्यापपर्यंत समितीसुद्धा या ठिकाणी समिती स्थापन झाली होती. समितीचा चौकशी अहवाल आला पण अद्यापर्यंत अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. चौगुलेचं निलंबन झालं पाहिजे, जाधवचं निलंबन झालं पाहिजे आणि सुजाता कंस्ट्रक्शनला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. फोटो आहेत, सगळं पुरावे आहेत. आमची सर्व टीम, आमचे शिवसैनिक, आमचे सर्व पदाधिकारी, जो काम चालत होतं त्या ठिकाणी आम्ही सर्व वेळोवेळी त्या ठिकाणी गेलोत. त्या ठिकाणी निदर्शनंसुद्धा आणून दिलो शासनाला. आणि आमचं हे गेल्या 2 महिन्यापासून आम्ही शासनाला जाब विचारत आहोत. निवेदनाच्या माध्यमातून आम्ही खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत आम्ही गेलेलो आहोत. पहिल्यांदा आम्ही उपविभागीय लेंडी प्रकल्पाचे कार्यालय आहे देगलूर येथे, त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं, ढोल बजाव आंदोलन केलं, शासनाला जागा करण्याचं काम केलं. आणि त्यानंतर आमचे नांदेड जिल्हा येथे जलसंधारणचं उपविभागीय कार्यालय संभाजीनगर हे यांचं कार्यालय नांदेड येथे आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही शासनाला जागा करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. आणि त्यानंतर आम्ही सर्व या ठिकाणी निवेदन देऊन सर्व डिपार्टमेंटला हे स्वागत करून आम्ही या ठिकाणी आलोत. आणि या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आम्ही आझाद मैदानामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहोत. आंदोलन केलं त्याचा काय फरक पडला? आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला मंत्रालयामध्ये वेळ दिलेली आहेत आणि शासकीय स्तरावरती हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या चौकशीचा आदेशसुद्धा या ठिकाणी काही प्रमाणात निघाले आहेत. पण कितपत ते खरं आहे ते आम्ही येणाऱ्या 1-2-3 तासामध्ये आम्हाला ते कळून जाईल.